नमस्कार. हॅलो मंगळवेढा न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत. हॅलो मंगळवेढा न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या भागातील बातम्या मिळवत राहा. पाहुयाच्या ठळक घडामोडी. आध्यात्मिक राजधानी पंढरपुरात एअर स्ट्राईक्सचा जल्लोष. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यातील 2,43,530 शेतकरी कुटुंबे पात्र. दुचाकीस्वार महिलेला वाचविताना दुभाजकावर चढला सिमेंटचा कंटेनर. हमीभाव न देणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करा, सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख. आणि तरुणाई टिकटॉकच्या आहारी, अतिवापर चिंताजनकच. आता पाहूया सविस्तर बातम्या. आध्यात्मिक राजधानी पंढरपुरात एअर स्ट्राईकचा जल्लोष. भारतीय सैनिकांनी पाकवर केलेल्या हल्ल्याचे देशभरात स्वागत आणि जल्लोष साजरा केला जात असतानाच आध्यात्मिक राजधानी पंढरपुरात ही विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी व येथील मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी बॉम्ब हल्ला केला होता. यामध्ये 40हून अधिक भारतीय सैनिक शहीद झाले होते. भारतीय सैनिकावर झालेल्या हल्ल्याचा बदला घ्यावी अशी देशातील सर्वसामान्य जनतेची मागणी होती. त्यानंतर मंगळवारी पहाटे भारतीय हवाई दलाच्या जवानांनी पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ले करून दहशतवाद्याचा खात्मा केला. उरी हल्ल्यानंतर ही मोठी कारवाई मानली जाते. भारतीय सैनिकांनी दहशतवादी तळावर कारवाई केल्याची माहिती मिळताच देशभरात हवाई सैनिकांचे कौतुक केले जात होते. यावेळी राजू कौलवार, अवधूत बडवे, प्रभाकर कौलवार, कौस्तुभ गुंडेवार, गणेश गुंडेवार, चिदंबर गोटेकर, भाऊसाहेब घाटे, अमर श्रीखंडे, विजय सावंत, सौरभ बडवे आदीसह भाविक व नागरिक उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातील प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी 2,43,530 शेतकरी कुटुंबे पात्र ठरली असून त्यांची माहिती NICच्या पोर्टलवर अपलोड केली आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी सांगितले. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या जिल्ह्यातील कारवाई संदर्भात त्यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले, जिल्ह्यातील एकूण 1,145 गावापैकी 1,130 गावातील शेतकरी कुटुंबांची संख्या संकलित करण्यात आली आहे. त्यापैकी 1,103 गावातील कुटुंबांची माहिती NIC पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 3,63,320 शेतकरी कुटुंबाची माहिती या योजनेसाठी पात्र ठरले असून त्यापैकी 2,43,530 शेतकरी कुटुंबाची माहिती NIC पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. पात्र ठरलेल्या कुटुंबाची तुलना करता माहिती अपलोड केलेल्या कुटुंबाची संख्या 67% आहे. 100% शेतकऱ्यांनी नाव येत्या 2 दिवसात अपलोड केले जातील, असे त्यांनी यावेळी सांगितले. दुचाकीस्वार महिलेला वाचविताना दुभाजकावर चढला सिमेंटचा कंटेनर. दुचाकीस्वार महिलेला वाचवण्याच्या गडबडीत सिमेंट पोत्याने भरलेला कंटेनर पथदिव्यांच्या खांबाला धडकून दुभाजकावर चढला. ही घटना पत्रकार भवन चौकात सोमवारी दुपारी 3:30च्या सुमारास घडली. सोमवारी दुपारी जड वाहतूक चालू असलेल्या वेळेत होडगी रस्त्यावरून सिमेंट घेऊन कंटेनर MH13R4835 पत्रकार भवन चौकातून रेल्वे स्थानकाकडे निघाला होता. विजयपूर रस्त्याच्या दिशेने संभाजी तलाव पुलावरून दुचाकीस्वार महिला पत्रकार भवन चौकातून मोदी चौकात दिशेने निघाली होती. अचानक समोर आलेल्या दुचाकीस्वार महिलेला वाचवण्याच्या गडबडीत कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. कंटेनर दुभाजकातील पथदिव्याला धडकला. पथदिव्याचा खांब खाली कोसळला आणि कंटेनरची समोरील बाजू दुभाजकावर चढली. दुचाकीला धक्का लागून महिला जखमी झाली. या प्रकरणात कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे निरीक्षक पाटील यांनी सांगितले. हमीभाव न देणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवानेच रद्द करा, सुभाष देशमुख.
हमीभावापेक्षा कमी दराने शेतीमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाना रद्द करण्याबाबत कायद्यानेच कृषी उत्पन्न बाजार समित्यांना अधिकार दिले आहेत. पण बाजार समित्या व्यापाऱ्यांच्या हितसंबंधामुळे कारवाईस टाळाटाळ करतात. पण यापुढे ते चालणार नाही. भविष्यात आम्हाला त्याबाबत पुढील कारवाईचा विचार करावा लागेल, अशा शब्दात सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिला. महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या शेतमाल तारण कर्ज योजना आणि इनाम योजनेच्या पुरस्काराचे वितरण सहकार मंत्री देशमुख यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. तरुणाई टिकटॉकच्या आहारी, अतिवापर चिंताजनक. फेसबुक आणि व्हॉट्सअपनंतर आता एक नवीन ॲप नेटकऱ्यांमध्ये लोकप्रिय होताना दिसते आहे. ते म्हणजे टिकटॉक ॲप्लिकेशन. सध्या तरुणाईमध्ये टिकटॉक ॲपची चलती असून या ॲपवर भन्नाट व्हिडिओ अपलोड करून अनेक जण प्रसिद्धीच्या झोतातही आले. मात्र आता हा ॲप डोकेदुखी ठरत आहे. मनोरंजन किंवा माहितीपर व्हिडिओ तयार करणे यासाठी ॲपचा वापर करणे यामध्ये काही गैर नाही. मात्र त्याला लोक खूप आहारी गेल्याचे दिसते. जाणून घेऊया यावर तज्ज्ञांचं मत. हे बघा, टिकटॉक हा जो ॲप आहे हे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आज अवेलेबल आहे आणि त्याच्यात कुठलाही व्हिडिओ अपलोड करणे 2 मिनिटात शक्य आहे. खूप सोयीचं झालेलं आहे. यामुळे कोणीही असो ज्याच्याकडे थोडंसं खाली वेळ आहे किंवा टाइमपास काहीतरी करायचं असेल तर त्याच्याकडे टिकटॉकची सुविधा आहे. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही टाकत असाल आणि ती गोष्ट व्हायरल होत असेल तर आपल्याला वाटतं आपण एका प्रकारे काहीतरी स्टार होत आहोत किंवा आपण प्रसिद्ध होत आहोत. त्याच प्रसिद्धी मागे आपण लाईक्स मागे, कॉमेंट्स मागे, ज्या टिकटॉकचे शेअर्स आहेत त्याच्या मागे आपण 1, 2, 3, 4 व्हिडिओ टाकायला लागतो. आणि एकदा आपला जर फॅन बेस तयार झाला, जो बेस आपल्याला वाटतो की खूप महत्त्वाचा आहे, पण ते असे लोक असतात की ते आपल्याला ओळखत सुद्धा नाही. तर ते आज तुमचे फॅन आहे, उद्या ते नसणार. पण या फॅन बेसला एका प्रकारे खुश करण्यासाठी किंवा ते फॅन बेस मेंटेन करण्यासाठी तरुण तरुणी अभ्यास सोडून किंवा त्यांचं जे काही काम असेल ते सगळं सोडून टिकटॉकवर एका प्रकारे मधोश होऊन जातात, एका प्रकारे त्याच्यात वाहून जातात. तर मला वाटतं त्यांना समजून घेतलं पाहिजे की वास्तविक जीवन आणि जे एक व्हर्च्युअल जग आहे याच्यात एक फरक असतो. व्हर्च्युअल वर्ल्डमधली जी प्रसिद्धी आहे ती खरी प्रसिद्धी किंवा तो खरा तुम्हाला प्रतिसाद नाही आहे, तो पण क्षणिक आहे. जसं टिकटॉकवर व्हिडिओ टाकता क्षणिक तुम्हाला चांगलं फीडबॅक भेटतं, तसंच त्याच्यातून येणारी प्रसिद्धी पण क्षणिक आहे आणि याच्या चक्रव्यूहमध्ये आपण फसलो नाही.